नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, सरकारकडून एक मोठी आणि शेवटची चेतावणी आली आहे। 31 जुलै ही शेवटची तारीख आहे। जर तुम्ही 31 जुलैच्या आत ही 3 महत्त्वाची कामे केली नाहीत तर तुमची महिन्याची पेन्शन कायमची बंद होऊ शकते। ऑगस्ट महिन्यापासून बँक खात्यात पैसे येणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोणती कामे करायची आहे ते समजून घेऊया आणि लगेच ती कामे पूर्ण करा। चला तर सविस्तर आपण पाहूयात की नेमकं काय करायचं आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हयातीचा दाखला जमा करणे। अनेक लाभार्थ्यांनी अजूनही आपला हयातीचा दाखला सादर केलेला नाहीये। जर तुम्ही हा दाखला दिला नाही तर ऑगस्टची पेन्शन ही थांबणार नक्की। सध्या महाडीबीटी पोर्टलमध्ये काही अडचणी असल्यामुळे किंवा आधार कार्डवर नाव चुकीचे असल्यामुळे किंवा अनेकांच्या बोटांचे ठसे मॅच होत नाहीयेत, यामुळे ऑनलाईन दाखला निघत नाहीये। तर काळजी करू नका, तुम्ही थेट तुमच्या तहसील कार्यालयात जा आणि जुन्या पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने तिथे हयातीचा दाखला जमा करा। जर तुम्ही हयातीचा दाखला जमा केला नाही तर तुमची पेन्शन थेट बंदी केली जाईल आणि ती पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल। त्यामुळे ही चूक करू नका। दुसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे उत्पन्नाचा दाखला जमा करणे। तहसील कार्यालयातून आलेल्या अधिकृत सूचनेनुसार सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नवीन उत्पन्नाचा दाखला 31 जुलैच्या आत जमा करणे बंधनकारक आहे। उत्पन्नाची मर्यादा तपासूनच सरकार पेन्शन पुढे चालू ठेवते। त्यामुळे जर दाखला जमा केला नाही तर ऑगस्ट महिन्यापासून पेन्शनला मुकावे लागेल। आजच तुमचा उत्पन्नाचा दाखला तयार करा आणि जमा करा। आता तिसरी मोठी अपडेट आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आहे। जर तुम्हाला सुधारित दराप्रमाणे म्हणजेच 2500 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्ही UDID कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे। फक्त कार्ड असून चालणार नाही, तर त्या कार्डचा नोंदणी क्रमांक तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावा लागेल। डीबीटी पोर्टलवर अपडेट करावा लागेल। याशिवाय तुम्हाला 2500 रुपयांची पेन्शन मिळणार नाही। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, काही तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन हयातीच्या दाखल्याची प्रिंट मागितली जाते तर काही ठिकाणी गरज नसते। त्यामुळे तुमच्या भागात काय नियम आहे हे पाहण्यासाठी एकदा तहसील कार्यालयात नक्की चक्कर मारा। आणि हो, जर तुमची पेन्शन आधीपासून रेग्युलर येत नसेल, काही महिन्यांची पेन्शन अडकली असेल तर 31 जुलैच्या आत तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा, जेणेकरून अडकलेले पैसेही तुम्हाला मिळून जातील। माझ्या मित्रमैत्रिणींनो, ही होती 31 जुलैपूर्वी करायची अत्यंत महत्त्वाची कामे। ही माहिती तुमच्या गावातील, नात्यातील सर्व वृद्ध गरजू लाभार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा, जेणेकरून कोणाचीही पेन्शन बंद होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांसाठी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।